नागपुर में आरक्षण व्यवस्था में सुधार की मांग को लेकर आरक्षण हटाओ समिति की ओर से रैली का आयोजन किया गया था। इस रैली की शुरुआत 0 माइल सेक्शन से होगी और इसका समापन संविधान चौक पर किया गया। आयोजक का कहना है कि वर्तमान आरक्षण सुविधाओं में सुधार की आवश्यकता है। इस मुद्दे पर व्यापक स्तर पर सार्वजनिक चर्चा होनी चाहिए। समिति की ओर से आरक्षण नीति से जुड़े विषयों को लेकर लोगों में जन जागृति फैलाना का भी प्रयास किया गया। रैली के माध्यम से अपनी मांगों को सरकार तक पहुंचाने का प्रयास किया जाएगा। आंदोलन को देखते हुए पुलिस प्रशासन की ओर से सुरक्षा के भी इंतजाम किए जाएंगे। इथे आपण आरक्षण मध्ये जोडलेला आहे सगळे आणि आम्ही भव्य रॅली काढलेली आहे। आज जनजागरण रॅली ही आमची म्हणजे यासाठी आहे की रिझर्वेशन हटवणे म्हणजे रिफॉर्म करा, बदलाव करा। यामध्ये आम्हाला बदलाव पाहिजे आहेत की जे खरंच आर्थिक स्थिती ज्यांची बेकार आहे त्यांना सपोर्ट मिळला पाहिजे आणि जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी आहे। इवन मी एक टीचर आहे तर माझी इच्छा आहे की बघा इथे जातीभेदसाठी नाही आलं आहे कोणी, ठीक आहे, कारण आम्ही SC ST OBC जनरल कॅटेगरी सगळ्यांना आम्ही एकच मानतो आणि आम्ही जे आहे आम्ही म्हणजे यासाठी जोडलं आहे की सगळे युनिटीमध्ये या आणि यासाठी आवाज उठवा, म्हणजे रिफॉर्म करायचं आहे आम्हाला रिझर्वेशन की जे BPL वाले वगैरे आहे ना उनके लिए रिझर्वेशन हटाव आंदोलन हे एक देशव्यापी आंदोलन आहे। तुम्ही बघितलं असेल तर त्याला सोशल मीडियावरती भरपूरसा सपोर्ट मिळालेला आहे। देशभरात अनेकशा असे घटना आहेत, अनेकशा पिढ्या आहेत ज्या त्यांना सपोर्ट करतात आहेत। आपण रिझर्वेशन हटाव आंदोलनामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशनला हटाव म्हणत नाही या रिझर्वेशन हटावमध्ये आपण या रिझर्वेशन सिस्टमवरती आपण रिफॉर्म्सची मागणी करतो आहे। या हेडच्या मागे या रिझर्वेशन रिफॉर्म्सच्या मागे अनेकांचा सपोर्ट मिळालेला आहे। जे स्टुडंट्स आहे, जेनझी आहे, सगळ्यांचा प्रचंड सपोर्ट आहे। रिझर्वेशन हटाव आंदोलन याच्या मागे ज्या रिफॉर्म्स आपण मागतो आहे त्या रिफॉर्म्सची मागणी आमची जी आहे ती सरकारपर्यंत, केंद्र सरकारपर्यंत पोचायला हवी। जे संसद सत्र आता चालू आहे त्या संसद सत्रामध्ये त्या गोष्टीची चर्चा व्हायला हवी की हे जे रिफॉर्म्सची मागणी आहे, जे मान्सून सत्र चालू आहे त्याच्यामध्ये रिफॉर्म्सची मागणी आपली आहे, त्या रिफॉर्म्सची मागणी अशी आहे की जे कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन हे कास्ट बेसिसवर नको। या भारत संघटनामध्ये आपण जे कॉन्स्टिट्यूशन फॉलो करतो हे सगळ्यांसाठी इक्वल आहे। तर ज्या काही फॅसिलिटीज गव्हर्नमेंट सरकार सगळ्यांना देते ती सगळ्यांसाठी इक्वली असायला हवी, ती कास्ट बेसिसवर नसायला हको, योग्यतानुसार आणि ती योग्यतानुसार असायला हवी। वन मेरिट वन नेशन हे आपली टॅगलाईन आहे याच्या मागे।